श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आता चालू आहे नवरात्र सर्वांना सुखाची, आनंदाची आणि ऐश्वर्याची जावो हीच आई जगदंबेच्या चरणी माझी प्रार्थना। नवरात्रीत सर्व दिवसांना खूप महत्त्व आहे। 9 दिवस आई भगवतीची आपण सेवा, पूजा, उपासना करत असतो। तर आपण 9 दिवस पूजा करतो, परंतु अष्टमीला खूप महत्त्व आहे। अष्टमी आणि नवमी हे दुर्गेचं, गौरीचं रूप आहे असं म्हटलं जातं। तर अष्टमीला आपण दुर्गा पूजन करतो। या दिवशी 9 कुमारिका बोलून आपण तिला 9 देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा करतो। ही सप्तमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी आपण कन्यापूजनही करीत असतो। कन्यापूजन हे पण खूप महत्त्वाचं मानलं जातं। तसंच अष्टमी हा नवरात्रीचा प्राण आहे असं म्हटलं जातं। म्हणून आपण अष्टमीला जे काही सेवा करतो त्या खूप फलदायी ठरतात आणि लवकर आपल्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं। आपल्या आयुष्यात संकटे, अडचणी असतात, ते कितीही प्रयत्न केले तरीही संपत नाहीत। म्हणून आपल्याला अष्टमीला काही सेवा हे करायच्या असतात, कारण कष्टाला नशिबाची साथ खूप महत्त्वाची असते। कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर आपण केलेले कष्ट वाया जात नाही असं म्हणतात। प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी लक्ष्मी नांदावी, आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी, म्हणून आपण हे नवरात्रीमध्ये अष्टमीला सेवाही करायची असते। काही घरांच्या ठिकाणी मुलांची प्रगती होत नाही, त्यांना छान अशी नोकरी लागत नाही। प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की माझा मुलगा छान मार्काने पास व्हावा, माझ्या मुलांचा संसार ठीक चालावा। सर्व समस्या हे असतात, तर त्या समस्या काही केल्या सुटत नाही। तर आपण अष्टमीला काही जे सेवा करणार आहोत ते सेवा केल्या, त्या उपाय केले तर ह्या समस्यातून मार्ग नक्कीच मिळेल। अष्टमीला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, हळदी कुंकू टाकून घराबाहेर आपला घर दरवाजा स्वच्छ असा आपल्याला पुसून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला दरवाजावर स्वास्तिक काढायचे। स्वास्तिक हे तुम्ही हळद, गोमूत्र टाकून आपण स्वास्तिक काढायचे। दरवाजाला तुम्ही तोरण बांधा। आता मार्केटमध्ये तर फुलं, पानं आलेले आहेत, त्यामुळे दरवाजाला तुम्ही आंब्याचं तोरण हे बांधू शकता। तर नंतर आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे, तर त्याच्यासाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला। तर उपाय काय आहे ते आपण पाहूया। तर उपाय हा आपल्याला लवंगाचा करायचा आहे। लवंग ही लक्ष्मीला खूप अशी प्रिय आहे। तर लवंग ही शाबूत असावी, तुटलेली फुटलेली तुम्ही लवंग घ्यायची नाही। छान फुलं असलेली लवंग घ्या, तुम्ही बाजारातून अगोदरच आणून ठेवा, नाहीतर ऐनवेळी तुम्हाला ते लवंग सापडणार नाहीत। मग शेजाऱ्या पाजाऱ्याकडून तुम्ही उसनं घेताल, तर आपल्याला हा उपाय आपल्यासाठी करायचा आहे। त्यामुळे फुकट कुणाचंही काही घ्यायचं नाही। तुम्ही दुकानात जाऊन 21 लवंगा आपल्याला आणायच्यात। किती? तर 21 लवंगा आपल्याला इथं घ्यायच्यात। तर तुम्ही घट बसवला असो किंवा नसो तरी पण हा आपल्याला उपाय करायचा आहे। मंदिरात जाऊन जर केला तर अतिउत्तम, कारण मंदिरात भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते। त्या मंदिरात देवीचं त्यात ऊर्जा लहरी असतात, त्यामुळे हा उपाय मंदिरात जाऊन केला तर लवकर फलदायी ठरेल। परंतु काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय घरी पण केला तरीही चालेल। तर हा उपाय कोणी करू शकतं? तर हा उपाय घरातील पुरुष, स्त्री, महिला किंवा मुली कोणीही हा उपाय करू शकतो। फक्त ह्या उपायाला मासिक धर, विटाळ, सुतक आलं असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तर आता प्रथम काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करण्या अगोदर तुमचा जरी घरात अखंड दिवा असेल तरी आपण दुसरा दिवा लावून घ्या। दुसरा दिवा हा तुम्हाला तुपाचा, तेलाचा, तिळाचा जो कोणता लावायचा असेल तो लावून घ्या। नंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल, दीप त्यांना अर्पण करा। नंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचे। आसन घेतल्यानंतर आपल्याला इथं 21 लवंगा घ्यायच्यात। 21 लवंगा ह्या छान असावा, फुलं असलेल्या अशा 21 लवंगा घ्यायच्या। तुटलेल्या फुटलेल्या तुम्ही लवंगा घेऊ नका। नंतर आपल्याला लाल धागा घ्यायचा आहे। लाल धाग्यामध्ये आपल्याला ह्या लवंगा बांधून घ्यायच्यात। लवंगा बांधताना तुम्ही सुईचा वापर करायचा नाही। आपण दसऱ्याला जशी घटाला माळ बसवितो ना गाठी देऊन, तसेच आपल्याला ह्या लवंगाची माळ बनवायची आहे आपल्याला। आता 21 लवंगा बांधताना सर्वप्रथम पहिली लवंग बांधताना आपल्याला आईचा ओम हाय रेम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम हाय रेम क्लीम चामुंडाय विच्चे हा नरवानन मंत्र म्हणायचा आहे। तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही ओम कुलदेवताय भ्यो नमः हा म्हटलं तरी चालेल, परंतु हा ओम हाय रेम क्लीम चामुंडाय मंत्र विच्चे हा मंत्र सर्वांना येतच असेल, कारण हा केंद्रात घेतला जातो। हा आईचा, भगवतीचा मंत्र आहे, त्यामुळे तुम्ही हा मंत्र लवंगाला गाठी बांधताना म्हणायचा आहे। 21 लवंग आहेत,
तर 21 वेळा तुम्ही हा मंत्र म्हटला तरी चालेल किंवा जास्त वेळा घेतला तरीही काही चालेल. कारण माळ बांधताना तुम्हाला जेवढ्या वेळेस हा मंत्र म्हटला येईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर आपली आता ही माळ तयार झालेली आहे. तर ही माळ आपल्याला देवीच्या गळ्यात घालायची आहे. तर आई भगवतीच्या गळ्यात ही माळ आपल्याला घालायची आहे. तर सर्वप्रथम आपण उजव्या हातात ती माळ घ्यायची आहे. ज्यावेळेस घालायची त्यावेळेस आपल्याला ती आपल्या हातात घ्यायची आहे आणि तिला आपली इच्छा, आई भगवतीला तुमची काही इच्छा, जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे. माझ्या घरात पैसा येवो किंवा मुले ऐकत नाहीत, घरातील आजारपण दूर हो, जे काही कष्ट केले त्या कष्टाला फळ मिळावं, घरात जे काही संकट असतील ते दूर व्हावे, असे आई भगवतीला तुम्ही मनापासून माना. आई जगदंबेला आपल्याला सांगायचं आहे की माझ्या घरावर संकट दूर हो, माझ्या मुलांचं भविष्य चांगलं हो, असं आई जगदंबेला तुमची काही इच्छा, जी काही मनोकामना असायची ती बोलायची आणि आई लक्ष्मीच्या, आई भगवतीच्या गळ्यात ही माळ घालायची. मग माळ ती तुम्ही मंदिरात देवीला घातली तरीही चालेल किंवा घरीच देवीला घातली तरीही चालेल. घरी घातली असेल तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ही निर्माल्यात टाकून द्यायची किंवा तुम्ही पाण्यात जरी ह्याला टाकून दिले तरीही चालेल. परंतु इतरत्र कचऱ्यात ही माळ तुम्हाला टाकून द्यायची नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय देवीच्या म्हणजे बाहेर देवीच्या मंदिरात जाऊन केला तर अतिउत्तम आहे. पण तुम्हाला जर असं काही वाटत असेल तर तुम्ही घरी केला तरीही चालेल. हा उपाय करताना आपल्याला घरातील दरवाजा उघडा ठेवायचा आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्यात. म्हणजे कसं घरातील वातावरण आपल्याला शुद्ध आणि सात्विक ठेवायचे, जेणेकरून आई भगवतीचं आपल्या घरी आगमन होईल. देवीला लवंग हे प्रिय आहे, त्यामुळे ती जर गुलाबाच्या पाकळ्याबरोबर जर लवंग आपण देवीला अर्पण केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होत्यात असं म्हणतात. दुसरं म्हणजे काय, तुमच्या नोकरी, व्यवसाय, प्रमोशन यासाठी सुद्धा लवंगाचा उपाय खूप आपल्याला प्रभावी ठरू शकतो. काय करायचं, आपल्याला इथं आता 21 लवंगा घ्यायच्यात. 21 घ्या, तुम्ही 11 घ्या किंवा 7 घ्या, समप्रमाणात आपल्याला इथं लवंगा घ्यायच्यात आणि 7 वेळा ते आपल्या डोक्यावरून पायापर्यंत असं उतरवायच्यात. हा उपाय जर केला तर तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल, व्यवसायात चांगली प्रगती होईल, तुमचं घरातील अडीअडचणी हे दूर होईल असं म्हटलं जातं. आजारपण दूर करण्यासाठी हे लवंग आहेत ना, ते 7 लवंगा तुम्ही तव्यावर भाजा आणि त्याचं दूर करा. याने सुद्धा घरातील आजारपण दूर नक्कीच होईल. तर हे काही उपाय होते जे तुम्ही अष्टमीला नक्कीच करा. अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्यामुळे हा उपाय तुम्ही अष्टमीला 12 नंतर नवमी लागते, त्यामुळे तुम्ही अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी केला तरीही चालेल, असं काही नाही. 9 दिवस देवीचं जागृत तत्व, दैवी तत्व चालू असतं, त्यामुळे 9 दिवस हे देवी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच असते. त्यामुळे तुम्ही अष्टमी आणि नवमी या तिथी दिवशी केलं तरीही चालेल. तर ही सेवा करा आणि आपल्याला आई भगवतीचा, आई जगदंबेचा आशीर्वाद आपल्यावर राहो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.